नमस्कार मित्रांनो, मी श्रवण सुधाकर गोरे, वर्ग 3 लिटरेचर इंग्लिश स्कूल वसमत. आज मी तुम्हाला किशोर मासिका जानेवारी 2021 अंक पहिला यातली पिंजऱ्यातला पोपट ही गोष्ट सांगणार आहे. दिवाळीच्या सुट्टीत आजीच्या गावाला पाथरीला जायचं होतं. आईने बॅग भरली. चिमण्याला नाही जायचं, त्याला इथेच त्याच्या मित्रांसोबत खेळायचं होतं. बाबा म्हणाले, का नाही जायचं तुला तिकडे? बाबा एकतर ते छोटंसं खेडेगाव, कुठं बाहेर फिरायला नाही म्हणलं तर आई फक्त नदीवर नेती. रात्री दुपारी आजी सर्वांना झोपायला लावती, टीव्ही पण पाहू देत नाही. चिमण्या म्हणाला, बरं आता आईने बॅग भरली तर आता जाय, पुढच्या वेळी वाटलंच तर नको जाऊ. कारण की बाबाला माहित होतं की आता विरोध करणार, तिथं गेल्यावर चांगला रमणार. तसंच झालं. चिमणे गावाला पोहोचला. त्याचे मामा त्याला बैलगाडीत न्यायला आले. मामाने रस्त्यात सांगितलं, चिमणे घरी एक गंमत आहे. चिमण्याला मग घरी जायची खूप घाई होती. चिमणे घरी पोहोचल्यावर त्याला बाहेर एक मोठ्या पिंजऱ्यात छोटे छोटे पक्षी दिसले आणि शिवाय आतमध्ये एका छोट्या पिंजऱ्यात छोटा पोपट होता. ते त्याच्यासोबत खेळायचं. चिमणे मामा आले. मामा म्हणाले, चिमणे म्हणाला, मामा हे पोपट माझ्याशी खेळतो काय? माझ्यासोबत बोलतो सुद्धा? चिमणीने आश्चर्याने विचारले. मामा म्हणाले, आता या दोन्ही पिंजऱ्याकडे तू लक्ष दे. मामाने चिमण्यावर जबाबदारी टाकली. चिमणे आनंदला. चिमणे त्या पोपटाला आणि त्या दुसऱ्या पक्ष्यांना रोज त्याच्यासोबत खेळत असायचा. 8 दिवस संपले. चिमण्याचा घरी परत जायचा दिवस उजाडला. चिमण्याला घरी परत जावं वाटायला गेलं तर त्याला त्याच्या पोपटाशी खूप खेळावं असं वाटत होतं, पण त्याला त्याच्या बाबाला हे सांगायची बी खूप घाई होती. चिमणे बस स्टँडवर पोहोचला की त्याला त्याचे बाबा दिसले. त्याचे बाबा त्याला न्यायला आलते. चिमणे बाबा असं म्हणत बाबाकडे झेप घेतली. बाबाला त्याने सांगितलं, बाबा तिथं मामाने ना एक छोट्या पिंजऱ्यात एक पोपट आणला होता आणि बाकी रंगीबिरंगी पक्षी आणले होते. चिमणे म्हणाला, बाबा आपण पण एक पोपट घ्यायचा का? बाबा म्हणाले, बेटा पोपट एक स्वतंत्र पक्षी आहे, त्याला आपण असं पिंजऱ्यात बंद करू शकत नाही. त्याची स्वतंत्रता आपण अशी हिरावून घेऊ शकत नाही. तू म्हणालास की तुझ्या मामाने छोटे रंगीबिरंगी पक्षी आणले होते, पण आपण त्यांची स्वतंत्रता का हिरावून घ्यायची? चिमणे घरी परत गेल्यावर तेवढा आनंद असायचा, आज तेवढा चिमणेला नव्हता. चिमण्याने आपला राग आई बाबाला दाखवला. शेवटी बाबाने पोपट आणलाच. चिमणे खुश झाला. चिमणे त्याच्यासोबत खूप खेळायचा. एका दिवशी कोरोनाचे संकट दाटून देशावर आले. सरकारने लॉकडाऊन घातलं. सर्वांना घरातच राहावं असं म्हणलं. चिमणे म्हणाला, ये आता मी आणि माझा पोपट खूप खेळणार. बाबा म्हणाले, असं वरडू नकोस. कोरोना एक विषारी संक्रमण आहे. एकाचा कोरोना दुसऱ्याला, तिसऱ्याला, मग अशी साखळी वाढत जाते. म्हणून घरीच राहायचं. चिमणे म्हणाला, मग बाबा मित्रांच्या घरी बी खेळता येणार नाही? बाबा म्हणाले, मित्रांच्या घरी काय तुला बाहेरच्या सोसायटीच्या आवारात बी खेळता येणार नाही, समजलं का? बाबा एवढं म्हणून निघून गेले. चिमणे घरात बसून बसून कंटाळू लागला. आई पोपटाला पेरू, मिरची, डाळ खाऊ घालायची. पोपट इकडं तिकडं फिरायचं पिंजऱ्यामध्ये. मग लॉकडाऊन वाढत गेलं. पहिले 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिना असं लॉकडाऊन वाढत गेलं. एका दिवशी सरकारने लॉकडाऊन उठवलं. सर्वांना बाहेर जायची परवानगी दिली, पण गर्दी न असावी ही अट होतीच. चिमण्याला त्याच्या मित्रांनी खाली खेळायला बोलवलं. चिमण्या मास सहित खाली खेळायला गेला.
आश्चर्य वाटलं. आईकडे न लक्ष देता चिमणेने पोपटाला घेतलं आणि बाल्कनीत गेला आणि त्या पोपटाच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि पोपट उडून गेला. आई म्हणाली, का उघडलास ते दरवाजा? आता उडून गेला ना. आई चिमणीला रागवली. चिमणी म्हणाला, अगं आई, तेव्हा करोना होता तेव्हा मला कोंडल्यासारखं वाटू लागलं. मला किती दुःख होत होतं. या पोपटाला तर बोलता सुद्धा येत नाही. त्याला किती दुःख होत असेल, म्हणून मी त्या पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. आईला खूप छान वाटलं की त्याला परिस्थितीनं काहीतरी शिकवूनच आणलं. चिमणीला स्वतंत्रता पक्षी उडताना दिसले तर चिमणे खूप खुश झाला. धन्यवाद.